येशू ख्रिस्ताकडे जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं, जो आपला प्रभू, आपला तारणारा है ना, ज्याच्यावर आपण विश्वास करतो, त्याचं जीवन कसं होतं. मत्ते 4 सांगतं की येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली. यशाया 53 मध्ये लिहिलेलं आहे की तो त्यागलेला होता. यशाया 53 मध्ये लिहिलेलं आहे की तो रोगी पुरुष होता, तो दुःखी पुरुष होता. 1 कोरिंथ 11 मध्ये लिहिलेलं आहे की त्याला ही वॉज बिट्रेड, है ना, त्याला धोका देण्यात आला. त्याच्याबद्दल आपण वाचतो की जेव्हा पिलातासमोर तो होता, लोक म्हणत होते की याला क्रूस खांबी चढवा. कुठं होते ते लोक ज्यांना येशू ख्रिस्तांनी डोळे दिले होते? कुठं होते ते लोक ज्यांना येशू ख्रिस्तांनी पाय दिले होते? ते 5,000 लोक कुठं होते ज्यांना येशू ख्रिस्तांनी उपाशी मरू दिलं नाही, परंतु येशू ख्रिस्ताबद्दल ते कृतज्ञ होते. योहान 6 मध्ये लिहिलेलं आहे की अनेक शिष्य येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकून त्याला सोडून निघून गेले. मार्क 3 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताच्या परिवाराने, त्याच्या भावाने, त्याच्या बहिणीने काय म्हटलं की याचे चित्त ठिकाणावर नाही आहे. येशूच्या घराच्या लोकांनी म्हटलं की हा पागल झालेला आहे. आणि जर आपले लोक, घरचे लोक जर म्हणतात की हा जर डोकं ठिकाणावर नाही आहे तर काही मोठी गोष्ट नाही आहे. येशूच्या परिवाराच्या लोकांनीही त्याचा अनादर केला. मत्ते 12 मध्ये लिहिलेले आहे की हा तर दुष्टात्मांच्या साहाय्याने दुष्टात्मे काढतो, म्हणजे हा दुष्टात्म्यांची बाळजबूलची हा मदत घेतो. मत्ते 27 मध्ये आपण वाचतो की त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले, खोटे आरोप येशू ख्रिस्ताला लावण्यात आले. मत्ते 26 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताच्या तोंडावर थुंकण्यात आलं. लूक 23 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताचा अपमान करण्यात आला. 1 पेत्र 2 मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला फटके मारण्यात आले. मत्ते 27 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की एली एली लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. सर्वांनी तर त्याला सोडून दिलं होतं, परंतु परमेश्वरानेही येशू ख्रिस्ताला सोडलं होतं. योहान 19 मध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्त मरण पावला आणि आपण म्हणतो की आपण दुःखी आहे.